नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक प्रेरणादायी आणि संयमाने जगायला शिकवणारी सुंदर गोष्ट. चला तर मग कान देऊन ऐका आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे आंब्याचं रोप. मुलांनो, गावातल्या शाळेत आरव नावाचा एक मुलगा शिकत होता. एके दिवशी शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आरवने शालेय परिसरात एक आंब्याचं रोप लावलं. मुलांनो, आरव रोज शाळेत आल्यावर त्या रोपाला पाणी घालायचा. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, आठवडा गेला, पण रोपात काहीच बदल दिसत नव्हता. आरव उदास झाला. तो उदास चेहरा घेऊन गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी, मी रोज पाणी घालतो, तरी हे रोप मोठे का होत नाही? गुरुजी त्याला म्हणाले, चल, उद्या सकाळी आपण रोपाजवळ जाऊ. मुलांनो, दुसऱ्या दिवशी गुरुजी आरवला त्या रोपाजवळ घेऊन गेले. गुरुजींनी रोपाजवळची माती हलकेच बाजूला केली. आरवने पाहिलं, आंब्याच्या रोपाची छोटी मुळं खाली पसरत होती. गुरुजी म्हणाले, बाळा, वर दिसत नाही म्हणून वाढ होत नाही असं नाही. मोठं होण्याआधी मुळं मजबूत व्हावी लागतात. आरव विचारात पडला. गुरुजी पुढे म्हणाले, अभ्यास, चांगल्या सवयी, संस्कार आणि मेहनत यांनाही वेळ लागतो. आज केलेली चांगली कृती उद्या मोठं फळ देते. आरवने पुन्हा उत्साहाने रोपाची काळजी घ्यायला सुरुवात केली. काही महिन्यांनी ते रोप हिरवंगार, डेरेदार वाढलं. काही वर्षांनी त्याला गोड आंबे लागले. आंबे खाताना आरव हसून म्हणाला, गुरुजी, आता मला समजलं, घाई केली असती तर मी हे फळ कधीच पाहिलं नसतं. मुलांनो, संयमाने केलेली मेहनतच गोड फळ देते. बी पेरलं की लगेच झाड होत नाही. त्याला वेळ, पाणी, प्रेम आणि काळजी लागते. तसंच तुमचं आयुष्यही आहे. रोज थोडं थोडं शिका, अधिक चांगलं वागा आणि थोडी मेहनत करा. एक दिवस तुम्ही नक्की फुलाल. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.